काँग्रेससोबत लढाई असली तरी विलासराव देशमुखांबाबत आम्हाला आदर आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। 2 दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य केलं होतं। त्यावर रवींद्र चव्हाणांकडून चुकीचे शब्द गेले अशी कबुलीही फडणवीसांनी दिली आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी लातूरच्या सभेत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे। देवेंद्र फडणवीसांकडून लातूरमध्ये डॅमेज कंट्रोल। काँग्रेस विरोधात लढाई, विलासरावांबाबत आदर। चव्हाणांकडून चूक झाल्याची दिली कबुली। लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत आलेली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुखांबाबत एक वक्तव्य केलंय। लातूर शहरातील विलासरावांच्या आठवणी पुसल्या जाणार असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। अमित देशमुखांनी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध केलाय, शिवाय त्यांच्यावर टीकेची झोडही उठवली। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं काँग्रेसच्या हातात लातूरमध्ये आयताच भावनिक मुद्दा मिळाल्याचं चित्र आहे। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाहीये, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाहीये। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय। विलासरावांवर केलेल्या टीकेचा बुमरँग झाल्याचं दिसताच रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त करून झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। पण चव्हाणांच्या या वक्तव्याविरोधात लातूर बंदची हाक देण्यात आली होती। त्यातच फडणवीसांची लातूरमध्ये सभा होती। अमित देशमुखांनी लातूरकरांना बंद मागे घेण्याची विनंती केली। फडणवीसांनी लातूरमध्ये आल्यानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपची वैचारिक लढाई काँग्रेसच्या विरोधात आहे, पण विलासरावांबाबत आदर असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं। आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते, ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। या महाराष्ट्रातले एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे। रवींद्र चव्हाण यांनी निर्माण केलेला वाद फडणवीसांनी एका वाक्यात मिटवून टाकला। फडणवीसांचं राजकीय चातुर्य यावरून दिसून आलंय। निवडणुकीतही या वक्तव्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची ही व्यवस्था फडणवीसांनी केलीच असावी, यात वाद नाही। या निमित्तानं फडणवीसांनी हे प्रकरण किती चातुर्यानं हाताळलं हे अधोरेखित झालंय। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।